नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण आज बघणार आहोत मुंबई DMER गट ड च्या जागाच्या वॅकन्सी निघाल्या। त्या वॅकन्सी मध्ये सुरुवातीला त्या लोकांनी फक्त 211 वॅकन्सी आहे असं जाहीर केलं होतं, एक परिपत्रक काढलं होतं। त्यानंतर आता परवाच्याच दिवशी कास्ट वाइज प्रॉपर वॅकन्सी आलेल्या आहे आणि किती वॅकन्सी निघाल्या 211 आहे, पण कोणत्या कास्ट मध्ये किती वॅकन्सी आहे या सगळ्या बाबी आता ते शो केलंय त्या लोकांनी। आणि माझा परिचय सांगतो, मी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी आहे गट ड चा। मी एक्सरे अटेंडंट या पदावर कार्यरत आहे, सध्या मुंबईमध्येच आहे। माझा जॉब आहे, गव्हर्नमेंट आहे, परमनंट आहे। 2023 ची भरती झाली होती, त्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं, एग्जाम दिली होती मी पण। आता मी तुम्हाला सगळ्यात आधी पहिला महत्त्वाचा पॉइंट सांगतो की मुंबईची DMER जी वॅकन्सी निघाली आहे, या वॅकन्सी मध्ये किती पद आहेत आणि तुम्ही काय पोस्ट असणार, त्या पोस्टचं काम काय असणार आहे हे गोष्टी माहित करणार आणि त्यासाठी अभ्यासक्रम काय असेल, मी स्वतः काय अभ्यास फॉलो केला आणि एग्जाम पॅटर्न कसा असू शकतो त्यासाठी मी एक 4 टेस्ट आहे। 4 टेस्ट याने 400 प्रश्न जे TCS आणि IBPS नी 2021 पासून एग्जाम घेतली आहे, त्या TCS IBPS च्या पॅटर्न नुसार 4 प्रश्नपत्रिका मी 2021 पासूनचे क्वेश्चन सेट एनालिसिस करून तयार केलेली आहे आणि त्या क्वेश्चन सेट वर आपल्याला आता ह्या DMER मुंबई गट ड च्या पेपरला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याची प्राइस आहे फक्त 99 रुपये। किती रुपये? फक्त 99 रुपये प्राइस आहे। त्या 99 रुपयामध्ये तुम्हाला त्या 4 सेट भेटणार। त्यासाठी तुम्हाला माझ्या नंबरवर मी प्रॉपर काम पण सांगणार। तुम्हाला वाटेल की फक्त प्रश्नपत्रिकासाठीच मी व्हिडिओ बनवतोय, तसं नाहीये। मी तुम्हाला प्रॉपर प्रत्येक पदाचं काम सुद्धा सांगणार आहे। तत्पूर्वी माझा नंबर आहे 78 75 03 41 27। या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला 4 क्वेश्चन सेट भेटेल जे की महत्त्वपूर्ण आहे। आणि त्यानंतर तुम्हाला अजून जर एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल मला त्या नंबरवर कॉल करा, तर ते सुद्धा तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर किंवा डायरेक्ट कॉलवर तुम्हाला त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार। आता सांगायचं तात्पर्य एवढं की 99 रुपयामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचं भलं होत असेल, त्याची पिढी घडत असेल। आपण बघा, स्पर्धा परीक्षा करणारे कोण? पैसेवाले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत नाही। कोण करतं? तर जो खरंच प्रॉपर गरीब आहे बिचारा, ज्याची कंडिशन नाहीये की कुठेतरी जॉब करू शकत, जॉब करायला बाहेर प्रायव्हेट मध्ये 10-12 हजार रुपये भेटतात, गव्हर्नमेंट मध्ये खूप फॅसिलिटी असतात। मग त्या विद्यार्थ्यांसाठी 99 रुपये जर गेले तर खूप मोठी गोष्ट नाही। गेले म्हणजे वेस्टच नाही जाणार। मी तुम्हाला गॅरंटी देतो, चॅलेंज देतो, त्या 4 पेपर सेट मधलेच किंवा सेम त्या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला नाही येणार तर मला लिहून द्या। माझ्या चॅनलला अनफॉलो करा किंवा अनसबस्क्राइब करा आणि माझ्या नंबरवर तुम्ही काहीही करू शकता। माझा नंबर परत एकदा सांगतो, 787503 4127 हा माझा नंबर आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करा। आता बघणार आहोत DMER च्या वॅकन्सीचं पद आणि त्या पदाचं काय काम असते। सगळ्यात आधी बघा, सगळ्यात आधी पद दिसते। अजून एक सांगायचे, ही जे DMER मुंबईची भरती आहे 211 पदाची गट ड ची, यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे। निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे तुम्ही मायनस, जे जर तुम्ही असे टोले मारणारे पोरं चालणार नाहीत। ज्यांचं थोडंफार अभ्यास असेल त्यांनीच काय करा, व्यवस्थित अभ्यास असेल त्यांनीच फॉर्म भरा आणि ज्यांनी टेस्ट सिरीज जर घेतल्या 400 प्रश्न असणार त्याच्यामध्ये आणि त्या 400 प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल कसा प्रश्न येणार, मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, अभ्यास करायचं। अजून एक सांगतो मी, कन्फर्म म्हणजे मनापासून मोकळं बोलायचं आपल्याला कोणाला फसवायचं नाहीये। अजून एक सांगतो की 400 प्रश्न देतो तेच प्रश्न येणार असं दावा करायचं नाही, कारण हे त्याच्यातले काही प्रश्न येऊ शकतात आणि त्याच्यातले दुसरी गोष्ट म्हणजे सेम पॅटर्न असणार, एवढं तुम्हाला नक्की कॉन्फिडेंटली सांगेल। आणि पेपरचा टेस्ट सिरीजचा नक्कीच तुम्हाला खूप मोठा फायदा होणार। टेस्ट एक्झाम झाल्यानंतर तुम्ही बघा, तुम्ही मला स्वतःहून कॉल करा। हे झालं, त्यानंतर बघणार आहोत याच्यामध्ये सिलेबस काय असतं। सिलेबस असतो मराठी ग्रामर 25 प्रश्न, एकदम इझी असतो। त्यानंतर जीके म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न असतात, त्यामध्ये जनरल नॉलेज आणि इन्क्लुडिंग काय करंट अफेअर असे 25 प्रश्न। मराठी 25, जनरल नॉलेज 25, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 25 असतं। TCS पेपर घेताय तर 25 प्रश्न बुद्धिमत्तावर असेल तुमचे, ठीक आहे। त्यानंतर असतो एक लास्टचा सब्जेक्ट असतो, तो कोणता? इंग्रजी ग्रामर, ते सुद्धा 25 प्रश्न असतं। त्या इंग्रजी ग्रामरवर एक 5
मार्काचा पॅसेज येतो आणि बाकी सगळं ग्रॅमॅटिकली असतं, पॅराजम्बल वगैरे असतात, आर्टिकलवर प्रश्न असतात, 1-2 प्रश्न, म्हणून टेस्ट सिरीजचा फायदा 100% होणार. आता बघा पद कोणते कोणते आणि त्या पदाचं काम काय. काम बघा, सगळ्यात आधी पहिलं पद देतो मी. आता कास्ट वाईज ही जाहिरात तुम्हाला मी देणार, पुरवणार. ही जे कास्ट वाईज वॅकन्सी आली, भरपूर पोरांचे मेसेजेस आले. याच्या आधी आपण पुणे ससूनसाठी सुद्धा एक्झाम पॅटर्न बनवलाय. ज्याला ससूनची एक्झामची टेस्ट घ्यायची ती 49 रुपयामध्येच आहे. ठीक आहे. आता इथे बघा पहिलं पद आहे कक्षसेवक, ज्याला वॉर्ड बॉय बोलतो. कक्षसेवक खूप लोकांचा प्रश्न आहे, काय काम असते, काय काम असते. हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात, ॲडमिट असतात, ज्या पेशंटची कंडिशन नसते चालायची, त्या पेशंटला जर व्यवस्थित ठीकठाक असेल, उठणं होत नसेल, त्याला व्हीलचेअरवर नेऊन, सर एखाद्या पेशंटला एक्सरे काढायचा असेल, एखाद्याचा सिटी स्कॅन असेल, MRI असेल किंवा अदर ब्लड टेस्ट असेल, मग त्याला काय करायचं, व्हीलचेअरवर बसवायचं आणि त्याला नेऊन जायचं ढकलत कुठे, जिथे त्या टेस्ट होतात त्या ठिकाणी, आणि परत बेडवर आणायचं. जर प्रॉपर व्यवस्थित चालणारे पेशंट असले तर फक्त ते आपले त्यांची ॲडमिशन पेपर असतो IPTचा, तोच पेपर घ्यायचा आणि तुम्हाला त्यांना एक्सरे डिपार्टमेंट, रेडिओलॉजी, जिथे सोनोग्राफी वगैरे न्यायचंय तिथे जाऊन त्यांना काय करायचं, नंबरला मध्ये बसवायचं. ते एक्सरे सिटी स्कॅन झाल्यावर त्यांना परत तिथे वॉर्डमध्ये आणून सोडायचे. एक्सरे कक्षसेवकचा काय झालं, कार्य झालं. पहारेकरी, सुरक्षा रक्षक ज्याला बोलतो. मग सुरक्षा रक्षक माहिती आहे की गव्हर्नमेंट कार्यालयात कुठेही सुरक्षा रक्षकाची वॅकन्सी असते, त्यांना बस ड्युटी असते आणि ते ड्युटी त्यांना करायची, हो, गार्डची ड्युटी. ठीक आहे. आणि सगळ्यांना अजून एक पेमेंट बद्दल सांगायचं, प्रत्येक पदासाठी 15,500 बेसिक आहे. 15,500 म्हणजे तेवढाच पगार नाही. 15,500 म्हणजे तुमची इन हँड मुंबईसारख्या, पुण्यासारख्या सिटीमध्ये 26,000 तुम्हाला इन हँड येणार. आता आम्ही जेव्हा जॉईन झालो होतो त्यावेळेस आम्हाला 25,400 आलं होतं पहिला पगार, कापून बिपून सगळं. मग तुम्हाला 26,000 येणार का, कारण त्यामध्ये DA, महागाई भत्ता वगैरे हे वाढलंय, म्हणून 25,900 ते 26,000 इन हँड येणार. 1 जानेवारी 2025 पासून 8वां वेतन लागतोय. मग त्यानुसार ती सॅलरी तुमची जाणार कमीत कमी 43,000 प्लस 43 ते 45,000 रुपये तुमच्या हातात इन हँड येणार, कापून बिपून. मग गड्ड असू द्या, काही असू द्या, फॅसिलिटी सुट्ट्या भरपूर साऱ्या असतात. त्यानंतर तुम्हाला लिव्स असतात, ते सुट्ट्या असतात. त्यानंतर तुम्हाला मेडिकल क्लेम करता येतं, कोण आजार असेल, काय असेल घरचे, बाहेर प्रायव्हेटमध्ये करा तुम्ही आणि इथे गव्हर्नमेंट तुम्हाला पैसा देतो. खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. तत्पूर्वी आपण हे पदाचं कार्य बघू. पहारेकरी झालं. त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी, स्वयंपाक करण्यासाठी जो मदतगार असतो त्याला सहाय्यक स्वयंपाकी म्हणतात. त्यानंतर हमाल मजूर, जर काही हार्डवर्कचे काम आहेत ते करायसाठी हमाल मजूर. माहिती आहे हमाल काय काम करतात, मार्केटमध्ये बघा तुम्ही. त्यानंतर आहे शिपाई चपराशी. शिपाई पद, हे पद ऑफिशियल असतं, ऑफिसमध्ये असतात. सॅटर्डे संडे प्रत्येक सुट्टी असते शिपायाला आणि सगळ्या गव्हर्नमेंट फॅसिलिटी त्याला सुद्धा अवेलेबल आहे. नाईट शिफ्ट नसते. कक्षसेवकला नाईट असते, पहारेकरीला नाईट असते. म्हणून शिपाई चांगला आहे जर ज्यांना नाईटचा प्रॉब्लेम असेल, खास करून लेडीज असेल त्यांना. त्यानंतर माळी, गार्डनमध्ये माळी, झाडांची देखरेख, गार्डनची देखरेख करणे. पोस्टमॉर्टम परिचर, ज्या वेळेस तिथे चिरफाड होतो, भूत बंगला ज्याला मराठीत बोलतात आपण, चिरफाड होतो त्या ठिकाणी त्या पोस्टमॉर्टम परिचर म्हणून हे पद असते आणि त्याला ते पोस्टमॉर्टम करणारा वेगळा असतो, त्याला तिथे मदतगार म्हणून तो हे पद आहे. त्यानंतर आहे आया. आया म्हणजे लहान बाळांचे पेडियाट्रिक वॉर्ड असते, फिमेल वॉर्ड असते, त्यामध्ये आयाचं काम असते. फिमेल वॉर्डमध्ये पेशंटला नियान करणं, कक्षसेवक सारखंच. ठीक आहे. त्यानंतर आहे क्षकिरण सेवक, सगळ्यात बेस्ट पोस्ट. मी सुद्धा क्षकिरण सेवक आहे. ही पोस्ट सगळ्यात चांगली आहे. ह्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करा, कारण नाईट शिफ्ट नसते, 6 तास ड्युटी असते, 1 तास ब्रेक असतो आणि आठवड्यातून PH वगैरे सगळ्या लागू असतात. 4th सॅटर्डे, 2nd सॅटर्डे सगळ्या लागू असतात. त्यानंतर प्रयोगशाळा परिचरला सुद्धा नाईट नसते, ती सुद्धा बेस्ट पोस्ट आहे. प्रयोगशाळा सेवक सुद्धा त्यातलाच येतो, परिचरच्या खालचा पद. त्यानंतर आहे अशा पद आहे दवाखाना सेवक, ज्याला कक्षसेवक सारखंच काम असते. रुग्णपटवाहक, हॉस्पिटलमध्ये किती पेशंट आले, काय आले याची नोंदी ठेवणे. अंधार गृहपरिचर. अंधार गृहपरिचर म्हणजे
क्षकिरण अटेंडर हेच पद आधी काय व्हायचं, एक्सरे असं धुवायचं मशीन मध्ये आणि ते मशीन मध्ये धुतल्यानंतर ती एक्सरे फिल्म यायची, त्याला डार्क रूम म्हणायचं. आता तसं नाही, आता डायरेक्ट मशीन आली, झेरॉक्स मशीन सारखं एक्सरे निघतो. ग्रंथालय परिचर जे लायब्ररी असेल हॉस्पिटलमध्ये त्याचा परिचर सेवक म्हणून. ग्रंथालय म्हणजे हे आता हॉस्पिटलसाठी आहे, मेडिकल कॉलेज MBBS चे स्टुडंट असतात त्यांना ग्रंथालय परिचर मध्ये शिपाई म्हणून ते पद आहे. त्यानंतर नावीचं पद आहे जे कटिंग दाढी वगैरे बनवतात ते. त्यानंतर पिंजारी आहे. त्यानंतर रामोशी आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. कक्षसेवक सारखंच. ग्रंथालय सेवक आहे तेच पद आहे. कक्षसेवक म्हणजे इथे मुंबईमध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या जागा आहेत, टोटल 211 आहेत. फॉर्म नक्की भरा, गव्हर्नमेंटची जागा आहे. जर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि लिंक मध्ये तुम्हाला ही ॲड भेटणार आणि टेस्ट सिरीज नक्की घ्या, फायदा 100% होणार त्याचा. धन्यवाद.